ओम नमः शिवाय. शिवशंकर म्हणजे कोण? बऱ्याच वेळेला श्री शिवशंकर हे संपूर्ण निळ्या रंगात दाखवले जातात. ते संपूर्ण निळे नसून आपण रामदास स्वामी लिखित लवथवती विक्राळा ही आरती नीट म्हटलीत किंवा ऐकलीत तर त्यात लिहिलेलं तुमच्या लक्षात येईल की कर्पूर गौरा भोळा नयनी विशाळा किंवा कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र हारम ही त्यांची प्रार्थना पाहिलीत तर तुम्हाला समजेल की ते कापुरासारखे पांढरे शुभ्र आहेत. त्यांचा फक्त कंठ निळा आहे. त्यांचा संपूर्ण परिवारच पांढरा शुभ्र आहे. त्यांचा वास आहे तो हिमालय पांढरा शुभ्र. त्यांच्या जटेतील गंगा पांढरी शुभ्र. त्यांची पत्नी गौरी नावातच गोरेपणा आहे. तीही गोरीच आहे आणि नावाप्रमाणे त्यांच्या समोरील नंदी ह्या नंदीची आत्यंतिक अवस्था म्हणजे आनंदी किंवा आनंद हाही पांढरा शुभ्र. मंदिरात ज्या भागात मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली असते त्या भागाला गाभारा म्हणजेच गर्भगृह असं म्हणतात. अर्थ स्पष्ट आहे. इथं निर्मिती प्रक्रिया चालते. रस्त्यावरून जाताना शिवपिंड दिसत नाही. त्यासाठी आत गाभाऱ्यात म्हणजे आत मनात अर्थातच अंतर्मनात उतरावं लागतं. बाहेर असलेलं कासव हेच सांगतं की मी जसं संकट आल्यावर माझे पाय आत ओढून घेतो तसे देवाची भक्ती करायची असेल तर मनाला आत ओढून घेऊन त्याचे बाहेरचे मोह विकार षडरिपू यांचे सारे दरवाजे बंद करा आणि आत या. मग तुम्हाला आपोआप तो दिसेल. तसेच हे कासव सुचवते की माझ्यासारखी तुमच्या मनाची बाहेरच्या विषयाकडील धाव मंद करा, थांबवा. शंकर म्हणजे कल्याण करणारा. शिव ह्याचा अर्थ शव प्लस शव म्हणजे शंकर आणि ई म्हणजे शक्ती म्हणजे पार्वती. जोपर्यंत शिव हे शक्तियुक्त नाहीत तोपर्यंत ते शव म्हणजे प्रेतासमान निर्बल आहेत. म्हणून शिव हे अर्ध्या भागात पार्वती असलेले दाखवतात. आरती अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा. त्याचाच दुसरा अर्थ असा की प्रत्येक एका गोष्टीत थोडीशी दुसरी गोष्ट असते. हा शिव आणि त्यांची बायको शिवी हे दोघे बिघडले की आपण चिडल्यावर देतो ती शिवी होते. शिवाच्या भाळावरील चंद्र म्हणजे ज्ञानेश्वरांनी वर्णिलेले चंद्रामृताचे तळे आहे. हे मेंदूत असते. योगातील जी 17वी कला आहे त्यात हे तळे कलंडून त्यातून अमृत स्त्रवते. वैज्ञानिक भाषेत म्हणायचे झाले तर मेंदूतील थॅलॅमस ही ग्रंथी म्हणजे सूर्य आणि हायपोथॅलॅमस म्हणजेच चंद्र होय. ज्या योग्याच्या मेंदूतील हा चंद्र पूर्ण कलेने प्रकाशत असतो तो सर्व विषयांचा जाणकार होतो. त्याची प्रज्ञा जागृत असते. त्याच्या शरीराची झालेली एक विदीर्ण अवस्था आणि देहाची आत्यंतिक आग ही या चंद्राने शमते. तसेच शिवाचा तिसरा डोळा म्हणजेच 2 भुवयांच्या मधील भाग ज्याला योग भाषेमध्ये आज्ञाचक्र म्हणतात ते म्हणजेच आतल्या बाजूला असलेली पिनियल ग्रंथी होय. या ग्रंथीचं वैशिष्ट्य म्हणजे उन्हात गेल्यावर ही ग्रंथी कार्यरत होते म्हणजे ती फोटोसेन्सिटिव्ह असते. याचाच अर्थ तिला प्रकाश दिसतो. म्हणजेच जो योगी प्रचंड साधना करून असा महासिद्ध होतो परमहंस होतो त्याची ही प्रकाशाने जागृत होणारी ग्रंथी त्याला महाजागृती देते आणि साऱ्या विश्वातील त्रिलोकातील भूत वर्तमान आणि भविष्य या तिन्ही काळातील साऱ्या गोष्टी त्या महायोग्यापुढं त्याच्या तिसऱ्या डोळ्यापुढं अर्थात पिनियल ग्लँड पिनियल ग्रंथीपुढं दृग्गोचर होतात. साधकाने स्वतः शंकर बनायचे आहे साधना करून. वेगळ्या भाषेत शंकर म्हणजे कोण हे सांगायचं तर ते अणु केंद्रकातील न्यूट्रॉन आहेत की जो अधिक किंवा वजा असा होत नाही. विद्युत भार नसलेला असा शिवशंकरांसारखा एक वैरागी उदासीन असा कण असतो. तो कोणत्याही रेनिन्व्य रचनेत प्रत्यक्ष भाग घेत नाही पण त्याचे अस्तित्व आवश्यक सुद्धा असते.
आणि त्याची संख्या बदलली तर त्या अणूचे आणि त्या अणूमुळे बनलेल्या रेणूचे गुणधर्म बदलतात। यामध्ये प्रोटॉन हे विष्णू आणि इलेक्ट्रॉन हे ब्रह्मा असे म्हणता येईल। अणू आणि रेणूंची रचना ही कमळाप्रमाणेच दाखवली जाते। आता त्यात खोलात जायला नको। अजून त्यांचं एक रूप म्हणजे विष्णू हे त्रिविक्रम अर्थात 3 पावलात जग व्यापणारे, उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव आणि त्यामधील कोणताच ध्रुव गणला जात नसलेला एक भाग असे 3 पावलात जग व्यापणारे चुंबक। ब्रह्मा हे या चुंबकीय शक्तीला मायेची उपाधी लागल्यानं निर्माण झालेली विद्युत वीज किंवा वात आणि शंकर हे त्या दोघांव्यतिरिक्त उरलेले शेष म्हणून गुरुत्वाकर्षण शक्ती ही होय। या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या शेषनागावर चुंबकीय शक्ती किंवा विष्णू हे पहुडलेले असतात आणि त्यांच्या नाभीतून ब्रह्मदेव म्हणजे मायेच्या उपाधीनं निर्माण झालेले विद्युत क्षेत्र हे होय। एका शापामुळे शंकरांना पृथ्वीवर मूर्ती रूपात न पूजलं जाता पिंड किंवा लिंग स्वरूपात राहावं लागत आहे। शिव हा शब्द विश म्हणजे प्रवेश करणं, विश हा इंग्रजी शब्दही यावरूनच आलेला आहे, अगदी अर्थासहित, आणि तो अक्षरशः त्यांच्या कामाच्या स्वरूपावरूनच घेतला गेला आहे। त्याचा संबंध मी इथे सरळ न देता आपण तो पुढील संपूर्ण वर्णन वाचून लावून घ्यावा अशी विनंती करतो। इथं जाता जाता एक गोष्ट सांगावीशी वाटते, ती ही की विष्णू हा शब्द विष या संस्कृत धातूवरून आला आहे आणि या पोटफोड्या श वाल्या विष या धातूचा अर्थ व्यापून राहणे असा आहे। विष्णू हे जग व्यापून राहतात। पिंड हा शब्द जे सूक्ष्मात आहे तेच स्थूलात आहे, जे पिंड म्हणजे एका पेशीत आहे तेच देहात आहे आणि अणुरेणूत आहे तेच ग्रहमाला आकाशगंगेमध्येही आहे हे दर्शवतो। लिंग आणि अंग असं देहाचे 2 भाग असतात। अंग हे मुख्य असतं, शिवलिंग हे वरील लिंग आणि ज्यावर ते लिंग आहे ती शाळुंखा अशा 2 भागांनी बनलेलं असतं। हे स्त्री आणि पुरुषाच्या मिलनाचं प्रतीक आहे। त्यातून वाहणारं पाणी हे पवित्र नसून त्याज्य असतं, ते पिऊ किंवा अंगावर उडवून घेऊ नये आणि म्हणूनच ते ओलांडायचं नसतं। शंकराच्या प्रदक्षिणेला सोमसूत्री प्रदक्षिणा असं म्हणतात, म्हणजे जिथं शाळुंखा संपते तिथपर्यंत जाऊन पुन्हा उलटं फिरून उलट्या बाजूने शाळुंखेपर्यंत जाऊन पुन्हा समोर येणं। इथं एक प्रदक्षिणा पूर्ण होते। प्रदक्षिणा म्हणजेच प्र म्हणजे पुढं जाणं आणि दक्षिणा म्हणजे आपली उजवी बाजू, म्हणजे आपल्या डाव्या बाजूने फिरत सव्य गतीने क्लॉकवाईज डिरेक्शनने पुढे जात आपल्या उजव्या बाजूला येणं म्हणजेच प्रदक्षिणा। पृथ्वी, चंद्र, ग्रह, तारे, अणुरेणू हे सगळे गतिशील आहेत आणि तेही फिरत आहेत। मग आपणही जर योग्य पद्धतीने फिरलो तर एक विधायक, निर्मितीक्षम आणि जीवन बदलून टाकणारे कार्य करत असतो। म्हणून प्रदक्षिणा करायची। शंकराची पिंडी ही स्त्री पुरुष मिलनाची प्रतीक असल्यानं आणि पूर्वीच्या ऋषींच्या अभ्यासानुसार त्यातून होणारी आत्यंतिक ऊर्जा निर्मिती ही रजस्वला म्हणजेच पाळी चालू असलेल्या स्त्रियांच्या दृष्टीनं घातक असल्यानं त्यांना शिवमंदिरात जाऊ नये असा दंडक होता। त्यात स्त्रियांना कमी लेखण्याचा प्रश्नच नव्हता। आता सर्वांनाच असे माहीत आहे की पिरॅमिडच्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे त्यातून अत्यंत अचंबित करणारी ऊर्जा निर्माण होते। त्यात भाजी, फळं, दूध कित्येक दिवस खराब न होता राहते, ब्लेडला परत धार येते, आरोग्यासाठी उपयोग होतो वगैरे। त्याप्रमाणेच शिवपिंडीच्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळेही प्रचंड ऊर्जा निर्मिती होते। आपण जर नीट पाहिलं तर सध्याच्या अणुभट्टीची रचना आणि कार्य हे देखील बरोबर शिवपिंडीप्रमाणेच चालतं। त्यातही फिजन पद्धतीनं अणुऊर्जा निर्माण केली जाते आणि भोवती फिरवलेलं पाणी गरम होतं ते वापरून ऊर्जा निर्माण केली जाते।
हेही पाणी त्याज्यच असतं अशीच ऊर्जा शिवपिंडीतही तयार होत असते. सुप्त किंवा निद्रिस्थ ज्वालामुखी प्रवण क्षेत्रात शंकराची 12ही ज्योतिर्लिंग आहेत. ज्योती या नावातच तेथील अग्नी दिसून येतो. शिवपिंडीवरील भस्माच्या 3 पट्ट्यांमध्ये वेडेवाकडेपणा आला की पृथ्वीच्या पोटात काही हालचाल चालू आहे असं अनुमान लावित असत. पूर्वी ऋषींनी अनेक वेगवेगळे प्रयोग केले होते. पिंडीमध्येही 5 तत्वांनुसार आकाशलिंग, वायुलिंग, अग्निलिंग, जललिंग आणि भूलिंग किंवा पृथ्वीलिंग असे 5 प्रकार आहेत. आपल्याला माहीत असलेल्या रामायणातील गोष्टीप्रमाणे श्री शंकरांनी रावणाला दिलेलं लिंग हे भूलिंग होते. त्यामुळे ते त्याने पृथ्वीवर ठेवल्यावर पृथ्वीरूप होऊन गेले, अर्थात चिकटले. आता सर्प, जागृत झालेली कुंडलिनी शक्ती, हिचं वर्णन 3.5 वेटोळी घालून बसलेला सर्प असेच आहे. त्रिशूळ हा शब्द म्हणजे त्रि म्हणजे 3 आणि शूल म्हणजे टोचणे, टोचणारे हत्यार अशा अर्थानं झालं आहे. यात 3 काय तर त्रिलोक म्हणजेच भू, पृथ्वी, भू पृथ्वीवरचे अंतराळ आणि स्व म्हणजे स्वर्ग, दुसरं म्हणजे त्रिदोष अर्थात कफ, वात, पित्त, तिसरं म्हणजे 3 मुख्य रिपू म्हणजे शत्रू, काम, क्रोध आणि लोभ. या सर्वांवर विजय मिळवण्यासाठी ज्याने हे जे साधनेचे हत्यार धारण केले आहे ते म्हणजे त्रिशूळ. डमरू साधकाला आपल्या नादाने, अनाहत नाद मंत्रमुग्ध करणारे हे डमरू वासनेपासून सोडवते. हे वाजवताना चुकले तर त्यातील दोऱ्याला टोकाशी असलेल्या गाठी वाजवणाऱ्याला जोरात लागतात. त्यामुळे एकाग्रता आणि कुशलता अतिशय आवश्यक. शिवाय ते चामड्यापासून बनवलेले असते. साधकाने त्याचे शरीर असेच उत्तम ताणायचे असते की त्यातून योगध्वनी निघावा. गंगा, गम आणि गा अशा 2 शब्दांपासून हा शब्द बनला आहे. गम म्हणजे वेगानं फिरणं आणि गा म्हणजे धारण करणं, तिला रूप प्राप्त होणं होय. हे वेगाने फिरणारे जलतत्व शिवशंकरांच्या जटेतून म्हणजे गुरुत्वाकर्षणामध्ये धरले जाऊन स्थिर होते आणि मग धरे म्हणजे पृथ्वीवर सोडलं जातं. वाघ्रचर्म शिवशंकर जे वाघ्रचर्म परिधान करतात ते साधना करताना धारण केले तर साप, विंचू जवळ येत नाहीत. शरीरामध्ये उब राहते. साधना करताना निर्माण होणारी वीज धरतीमध्ये निघून न जाता शरीरात फिरते. रुद्राक्ष शंकराचा डोळा म्हणून ओळखले जाणारे हे फळ त्यावरील कमी अधिक रेघांमुळे एकमेकांपेक्षा वेगळे ओळखले जाते. साधकाला आवश्यक त्या हवेतील लहरी शोषून घेणे हे यांचे काम. याचे पाणी हृदयरोगांवर गुणकारी आहे. भस्मलेपन भस्मामध्ये वनस्पतीमधील अनेक गुणकारी द्रव्यांची ऑक्साइड्स असतात जी पोटात घेण्यानं आणि शरीरात वरून लावण्यानं गुणकारी सिद्ध होतात. तसेच भस्म शरीराला वरून लावल्यानं शरीराचे थंडीपासून आणि आसपासच्या किडे, विंचू यांपासून संरक्षण होते. अर्थात या साऱ्या गोष्टी जे साधक रानावनात साधना करतात त्यांच्यासाठी आहेत. खडावा पायातील लाकडी खडावा घालून फिरणं हे अतिशय अवघड असतं. पाय, बोटे चालता येणार नाही इतके दुखतात. मनावर विजय मिळवण्यासाठी आणि तेथील ॲक्युप्रेशरचे बिंदू दाबले जावेत म्हणून या खडावांचा उपयोग केला जातो. खडावा वापरल्यानं पोट, पौरुषग्रंथी आणि मेंदूचं काम सुधारतं. कमंडलू स्वतःच्या शक्तीनं भारित केलेले पाणी यात ठेवले जाते. याचा वैशिष्ट्यपूर्ण आकारही यातील पाण्याची शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असाच असतो. आपले ऋषीमुनी हे फार मोठे संशोधक होते, फक्त त्यांची परिभाषा वेगळी होती. आपली आजची विज्ञानाची परिभाषा वेगळी आहे. पण म्हणून
हे ऋषी चुकीचेच होते असं अभ्यास न करता म्हणणं अत्यंत चुकीचं ठरेल. त्यांनी लिहून ठेवलेल्या ग्रंथातील अर्थ आजच्या काळाशी सुसंगत असा शोधून काढणं आवश्यक आहे. शिवशंकर हे तिन्ही काळ, त्रिलोक, जन्म, स्थिती आणि मृत्यू या तिन्ही अवस्थांना जिंकणारे आहेत. म्हणून ते त्रिशूलधारी, अणु अवस्थेत ते विरागी, संन्यासी म्हणजेच न्यूट्रॉन म्हणजेच जे न्यूट्रल राहतात. त्यांचे तांडव नृत्य अणुगर्भात सततच चालू असते. ओम नमः शिवाय घुमुदे मनात रे देवा, या विश्वाचा तू करता धरता संहारक देवा. मन रमुदे साधनेत, जे विषयी रमलेले आता तरी रे राहो नामी दीन जे उरलेले. घडू दे सेवा जन्मोजन्मी नको मोक्षाचा मेवा, तूच गुरूंचा आद्य गुरु तुझ हर भैरव म्हणते. लवकर होसी प्रसन्न भक्ता आशुतोष जपती. गौरी शंकर कैलासनाथा शंभू महादेवा, अवतरलासी पृथ्वीवरती ज्योती स्वरूपाने. धावे मागुनी पार्वती माता तुडवित भवराने, कलादासमी प्रातीर्थ प्रभुजी पदी मजसी ठेवा. अर्थ एक राहू देणे किंवा ठेवणे, मिळकत, साठवण, पुंजी. भवराने म्हणजेच या भौतिक जगातील दुःखांची रानं. भंवर म्हणजेच भोंग्याप्रमाणे या फुलावरून त्या फुलावर शोधत शोधत जाणारी पार्वती माता. आशुतोष म्हणजे आशु म्हणजे लवकर आणि तोष म्हणजे प्रसन्न लवकर प्रसन्न होणारा, म्हणून तो लवकर प्रसन्न होतो असा तो म्हणजे शंकर. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.